या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत करतो। सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। खरं तर आज या पत्रकार परिषदेचं आयोजन यासाठी आहे की धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समिती धाराशिव या अराजकीय संघटनेच्या वतीनं आज आपण पत्रकार परिषद घेतोय। आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे की आपण सुद्धा या शेतकरी समितीच्या कृती समितीचे काही जण आपण शेतकरी आहात, आपण या धाराशिव शहरातले रहिवासी आहात। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्यापैकी काही जण अफेक्टेड पण आहेत या विषयामध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या धाराशिव शहरामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी एक निर्णय घेण्यात आला की ज्या जमिनी एक नंबर आहेत, ज्या जमिनीवर घरं बांधलेले आहेत, असे सुद्धा जे NA प्लॉट झालेले आहेत, या जमीन आणि जागेच्या संदर्भामध्ये भोगवटदार एक जमीन होती, परंतु अचानकपणे कुठलीही नोटीस न देता, शेतकऱ्यांना न सांगता शासनाने या ठिकाणचे तहसीलदारांनी कौस्तुभ देवेगावकर कलेक्टर मान्य जिल्हाधिकारी यांनी एक निर्णय घेतला की अचानकपणे या काही जमिनी इनामच्या आहेत, काही जमिनी सिलिंगच्या आहेत, काही जमिनी महार वतन आहेत, काही जमिनी वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत, अशा जमिनी तात्काळ वर्ग 1च्या जमिनी वर्ग 2 करायचा निर्णय अचानकपणे घेतला। आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला। अचानकपणे सगळे व्यवहार ठप्प झाले। अचानकपणे कोणाचं खरेदी करायची होती, कोणाचं बँकेचं प्रकरण होतं, अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक संभ्रमात पडले। कोणाची जमीन NA केलेली होती, परंतु ती अचानक 2 नंबर झाली। काही जणाला लग्न करायचे होते, त्याला कर्ज घ्यायचं होतं, तेही बंद पडलं। काही लोकांनी अनेक उद्योगधंदे केले, त्यांना कर्ज मिळत नव्हतं। अशा प्रचंड अशा मानसिकतेतून आपला हा सगळा शेतकरी वर्ग आणि या शहरातला हा समाज, सर्व नागरिक जात होते। या विषयाला काय करावं हा प्रश्न पडला। त्यानंतर धनंजय नाना शिंगाडे या शहरातले प्रतिष्ठित नागरिक, राजाभाऊ बागल नाना आणि सर्व या लोकांनी निर्णय घेतला की आपण हा सर्व शासनाला, या लोकांचा जो रोष आहे किंवा झालेला निर्णय चुकीचा आहे, हा निर्णय आपण शासनाकडे कळवावा। शासनाकडे कळवला, परंतु शासनाने त्यावेळी दखल घेतली नव्हती। आपण या ठिकाणी बोलत असताना शासन कुठलं होतं, आज कुठलं आहे याचा विचार न करता यामध्ये शासनाकडे कळवलं, पण शासनाने कुठला निर्णय घेतला नाही। चालढकलपणा गेल्या 1-2-3 वर्षापूर्वी करण्यात आला, पण मग त्याचा भाग म्हणून आंदोलन केले, मोर्चे काढले। तुळजाभवानी मंदिरामध्ये गोंधळाचं आयोजन केलं, निदर्शने केले, आणि हे सगळे या समितीच्या माध्यमातून अध्यक्ष या समितीचे धनंजय नाना शिंगाडे, राजाभाऊ भगल या सर्व समितीच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खूप मोठा याचा गवगवा केला। शासनापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु शासनाला काही त्या विषयानं जाग आली नाही। म्हणून नंतरच्या काळामध्ये मी या समितीचा सदस्य असल्यामुळं आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो। या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतला की आपण आता याचा पाठपुरावा करूयात। मग आम्ही आपले प्रवीणसिंह परदेशी, ते सोलापूरचे रहिवासी आहेत आणि लातूरला भूकंपामध्ये कलेक्टर होते, आणि गेल्या 1.5 वर्षापासून या धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं ते येत असतात। सामाजिक काम ते करत असतात। रिटायर संधी अधिकारी आहेत। आता मित्राचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, शिव आहेत, आणि बिल्ट नेशन म्हणून नरेंद्र मोदी त्याचे अध्यक्ष आहेत, आणि त्या बिल्ट नेशनच्या त्या संस्थेमध्ये हे सल्लागार म्हणून त्या ठिकाणी भारताला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सल्ला देण्याचं काम करतात। त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या धाराशिव जिल्ह्यामध्ये ते पोच करण्याचं काम करतात। महिला बचत गट असतील, FPOs कंपनी असतील, किंवा वेगवेगळ्या पाण्याचा विषय असेल, 500 खाटाचा विषय असेल, किंवा अनेक टेक्स्टाईलचा विषय असेल, या सर्व माध्यमातून ते लोकांची कामं करत असतात। आम्ही त्यांना विनंती केली
की साहेब तुम्ही आता एवढं काम करतायत तर आमचा हा एक विषय आहे. अचानकपणे निर्णय घेतला आहे गव्हर्नमेंटने म्हणजे प्रशासनाने निर्णय घेतला, गव्हर्नमेंटने घेतला नव्हता, प्रशासनाने निर्णय घेतला आहे आणि लोक आमची खूप अडचणीत आहेत. त्यामुळे हा निर्णय आपण पाहावा आणि त्याचा थोडा विचार करावा आणि या लोकांना आम्हाला न्याय देतात आहे का बघावा. म्हणून त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले काय हरकत नाही, आपण हा विषय मार्गी लावूयात. मग ह्या समितीचे सर्व पदाधिकारी आणि धनंजय नाना शिंगाडे यांची आणि त्यांची भेट झाली. आम्ही एका ठिकाणी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की हे तात्काळ आपण ह्याच्यामध्ये मिटिंग लावूयात. त्याची मिटिंग लावली आणि मिटिंग लावल्यानंतर मग आम्ही त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सोबत मिटिंग लावली. राजेश कुमार मीना महसूलचे चीफ सचिव आहेत, प्रमुख सचिव आहेत, त्यांच्यासोबत मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की जो निर्णय ठरला आहे तो आपल्यासमोर आत्ता धनंजयनांना देणार आहेत. तर मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे तो निर्णय कसा झाला, काय निर्णय झाला. त्यामुळे इत्थंभूत मी धनंजयनांना विनंती करतो की या ठिकाणी पहिल्यापासूनचं आत्तापर्यंतचा आणि पुढे होणारा निर्णय आणि नेमकं काय झालं याच्यामध्ये ते आपण पत्रकाराशी संबोधित करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. गेली 2 वर्षापासून उस्मानाबाद शहरासह धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये वर्ग 2 ह्या विषयावर शहराला जिल्ह्याला सर्वांना हा वर्ग 2चा विषय माहीत झालेला आहे. अचानकपणे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर साहेब यांनी कुठल्याही शेतकऱ्यांना, कुठल्याही प्लॉट धारकांना किंवा ज्यांची येण्याची जमीन झालेली आहे त्यांना कोणालाही नोटीस न देता, ह्या विषयावर कुठलंही चर्चा न करता सुट्टीच्या दिवशी आणि रातोरात वर्ग 1चा निर्णय वर्ग 2मध्ये त्याचा फेर कौस्तुभ दिवेगावकरांनी केला. आम्ही जिल्हाधिकारी महोदयाने याबाबत विचारणा केली की आमच्या जमिनी गेल्या 60-70 वर्षापासून आमच्या ह्या जमिनी इनामच्या जरी असल्या तरी आमच्या मालकी हक्कात आहेत, वर्ग 1मध्ये आहेत आणि जर आपल्याला वर्ग 2 करायची होती तर किमान आम्हाला आपण नोटीस देणं हे आमच्यासाठी योग्य होतं. आम्ही तुम्हाला बंधनकारक म्हणणार नाहीत, पण आम्हाला जर त्यावेळेस नोटीस दिली असती 8 दिवस 10 दिवस तर त्या नोटिसीला उत्तर म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे आमचं म्हणणं मांडलं असतं. परंतु आमच्या व्यथा, आमचं म्हणणं कसलंही ऐकून न घेता ही तुगलकी पद्धतीनं आमच्यावर प्रशासनानं अन्याय केलेला होता. ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं शहरात असेल, तुळजापूरसारख्या शहरामध्ये असेल, ह्या धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर मोर्चे केले, उपोषणं केली, धरणे आंदोलनं केली आणि तुळजापूरसारख्या ठिकाणी सरकारला आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी, ते म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली की माते, आम्ही हे तुझ्या पुढं जे आंदोलन करतोय ते ह्या जिल्ह्यातल्या वर्ग 1 असलेल्या जमिनी वर्ग 2मध्ये केलेल्या आहेत आणि त्या वर्ग 2च्या जमिनी पूर्ववत 1 करण्यासाठी आई अंबाबाई या सरकारला जाग कर आणि आमच्या व्यथा ज्या आहेत ती व्यथा जो प्रशासनानं फेर केलेला आहे तो फेर रद्द कर आणि ही शासनाच्या कानावर घाल, याच्यासाठी आम्ही आई तुळजाभवानी चरणी जागरण गोंधळ आंदोलन केलं. असे विविध आंदोलनं केले तरीही प्रशासनाला ह्या बाबतीत काही जाग आली नाही. गेल्या शासनाकडे हे काम चालूच होतं.
परंतु निर्णायक भूमीकडे शासनाने निर्णय घेतलेला नव्हता. गेल्या 15 दिवसापूर्वी जे की आताच माननीय ॲडव्होकेट अनिल काळे साहेबांनी सांगितलं आपल्याला, प्रवीण सिंह परदेशी साहेब जे की मित्राचे CEO आहेत, त्यांच्या कामाचा झपाटा, त्यांनी लातूरसारख्या ठिकाणी भूकंपाच्या वेळी केलेलं काम, आजपर्यंत करत असलेले काम ते आम्ही बघितलं. माननीय अनिल काळे साहेबांना मी विनंती केली की साहेब, हा वर्ग 2चा जो विषय आहे तो आमच्यासाठी खूप जिकिरीचा विषय आहे आणि आमची विनंती आहे की आमच्या ज्या व्यथा आहेत त्या परदेशी साहेबाकडे मांडून त्यांना विषय समजावून सांगून महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे सेक्रेटरी यांच्याकडे आमचा विषय मांडावा आणि आमच्या या उस्मानाबाद धाराशिवकरांना न्याय द्यावा, न्याय मिळवून द्यावा, याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत ह्या विषयावर सविस्तर चर्चा केली. परदेशी साहेबांनी तात्काळ या राज्याचे महसूल सचिव सन्माननीय राजेश कुमार मीना साहेब यांच्याकडे घेऊन गेले आणि ही आमची सगळी कैफियत त्यांच्यासमोर मांडली. ते म्हणे माझ्याकडे विषय काय पूर्वी आलेला होता, परंतु तो राहून गेला, काय विषय आहे हे बघून मी आपल्यासोबत चर्चा करतो. त्यावेळेस त्यांनी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना बोलवलं, ह्या विषयावर चर्चा केली आणि हा विषय लवकरात लवकर करण्यासाठी त्यांनी हालचाली त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत. आम्हाला खूप आनंद वाटला. गेल्या 2 वर्षाच्या लढ्याला अवघ्या 15 दिवसामध्ये यश येतंय, असं आनंदानं आम्ही आपल्यासमोर व्यक्त व्हावं आणि संबंध जिल्ह्याला या वर्ग 2चं वर्ग 1मध्ये लवकरच कन्व्हर्टर होईल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगलेली आहे. त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे हे सन्माननीय प्रवीण सिंह परदेशी साहेबांनी आमची जी कैफियत आहे त्यांच्यासमोर ही व्यवस्थितपणे मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं की आपण हे लवकरात लवकर करतोय आणि ते करण्याच्यासाठी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत. अपेक्षा करू लवकरच होईल. त्यासाठी त्यांनी जे आमच्यासमोर प्रस्तावना मांडली तेही आम्हाला बरी वाटली आणि त्याच्यावर माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी 14 तारखेला लेखी असं एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रावर विश्वास ठेवून आम्हाला असं वाटतंय की हा 1-2 महिन्यामध्ये आमचा जो वर्ग 2चा निर्णय आहे तो लवकरच वर्ग 1मध्ये होईल अशा आमच्या अपेक्षा आहेत. आणि सन्माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी हे अशा पद्धतीचं आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि ते होईल असं आम्हाला मनोमन अपेक्षा आहेत, इच्छा आहे, आकांक्षा आहेत. एवढंच आपल्यासमोर बोलायचं होतं. एक याच्यामध्ये एक थोडा विषय असा जोडतो. काय झालं, याच्यामध्ये इतकं या कमिटीने, या सदस्यांनी, सर्व अध्यक्षांनी, नानांनी प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट घेतले हा निर्णय होण्यासाठी. 100% खात्री आहे आणि 100% मीही नानाला आश्वासित केलं की हा निर्णय 100% आपल्यासारखा आपण आचारसंहिता संपल्यानंतर होईल. त्यात काय झालं, दुसरा एक विषय असा की या कमिटीला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. हा जो निर्णय घेतला होता 1 नंबरचं 2 नंबर करण्याचा, ह्याच्यामध्ये खूप लोक अफेक्टेड झाले, बऱ्याच जणांचं नुकसान झालं आणि हे सगळं करण्यासाठी या तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील, ज्ञानराज चौगुले असतील, आपले तानाजीराव सावंत पालकमंत्री असतील, कैलासदादा असतील आणि ओमराजे निंबाळकर असतील किंवा अजून इतर जिल्ह्यातले सर्व नेते असतील, या सर्वांनी हा निर्णय होण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. मी पुनश्च एकदा संधी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचं खूप खूप आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचं अतिशय आभार मानतो.
महसूल मंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी हा निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे की एका 2 महिन्यामध्ये हा 100% निर्णय होईल आणि आपल्या सर्व जिल्हावासीयांना याचा फायदा होईल. सर, ही जिल्ह्यातली किती जमीन वर्ग 1 वर्ग 2 केली होती? आमच्याकडे माहिती अशी आहे की 12,500 हेक्टर जमीन ही वर्ग 2 मध्ये दिवेगावकर साहेबांनी घालवलेली आहे. वर्ग 1 मधून 2 मध्ये तुम्ही असंच पत्र दाखवलं होतं. असं पत्र काहीतरी पत्र होतं, तुम्ही पत्र मी आपल्याशी ते दाखवलेलं नाही पत्र. पत्र आम्ही जे आणलेलं आहे ते हे दाखवतो आणि तुमच्याकडे देतो. हे पहिले एक पत्र दाखवलं तुम्ही असं. ते पत्र आम्ही आणलेलं नव्हतं. या पत्राची प्रत तुम्हाला सगळ्याला धनंजय नाना देतील, सर्वांना दे जी. आजच्या प्रेसमध्ये म्हणजे यांच्या माध्यमातून प्रवेश प्रति साहेबांना लॉन्चिंगचं तर नाही ना? नाही, असं काय विषय नाही. ऐका एक सांगतो याच्यामध्ये की विषय असा आहे की एकतर हे ते निवृत्त संधी अधिकारी आहेत, आता शासनामध्ये ते काम करतात. ऐका अजून तर आपल्या जिल्ह्याची उमेदवारी डिक्लेअर कुठली म्हणजे ह्याची झालेली नाही, कुठच्याच पक्षाची झालेली नाही, अधिकृत कुणाची झालेली नाही. त्यामुळं असा काही विषय नाही आहे. उमेदवारी कुणाला मिळेल, कोणत्या पक्षाला मिळेल, कुणाची कुणाला मिळेल ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त त्यांनी आम्हाला एवढं चांगलं कोऑपरेट केलं शासनाने म्हणून शासनाचा आभार आपल्यासमोर मानावा, एवढाच विषय. आपण मानले की शेवटच्या टप्प्याला लोकप्रतिनिधी नाव येतं, पण चर्चा ही फक्त प्रवेश प्रदेश यांचीच होते. ही अशी काय आम्ही काय अशी चर्चा ऐकलेली नाही. मंत्रालयामध्ये जे आम्हाला मदत करणारे होते त्यांचा आम्ही फोटो लावलेला आहे. आम्हाला या वर्ग 2 मध्ये त्यांच्याकडून चांगली मदत झालेली आहे. जी समस्या खासदारांना आमदारांना सुटली नाही आणि जी समस्या प्रदेश साहेबांनी सोडली, मग आपले सगळे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम आहे असं तुम्हाला म्हणायचं? नाही, सगळ्याचे प्रयत्न यशस्वी झालेले आहेत ना. त्यांना त्याच्यामध्ये यश का आलं नाही? यश आलं नाही असं म्हणता येणार नाही. आपण म्हणत की 2 वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांना अपयश आलेलं आहे. मात्र या 15 दिवसामध्येच आपण प्रदेश सभा विभागानं भेटावं आणि आपलं लगेच त्याचा मार्गी लावा विषय. मग आपले स्थानिक जे राणादादा असतील किंवा ठाकूर साहेब असतील, नाराज चौघ असतील, यांचं अपयश नाही का? जे की हे 15 दिवसात करू शकतात ते करू शकत नाही. आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब, तुळजापूरचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, आमदार सुरेश धस साहेब, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले साहेब यांनी या कामामध्ये हे काम होण्याच्यासाठी खूप सारे चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि त्या जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळंच बऱ्यापैकी ह्या कामाला गती मिळालेली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत असा मेसेज द्यावा का की प्रदेश साहेबांची उमेदवार निश्चित होईल असं? नाही, काय संबंध, आमचा काय संबंध नाही. राजकीय समिती उद्या जर तुम्ही उद्या जर ते उभं राहिले लोकसभेला तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार? अजिबात नाही, अजिबात नाही. आम्ही कुणाचा प्रचार घेतला नाही, आम्ही कुणाची सुपारी घेतलेली नाही. आमची अराजकीय शेतकरी बचाव अराजकीय कृती समिती आहे. आम्ही कुणाच्या प्रचारासाठी कुणाला लॉन्चिंग करण्यासाठी हा प्रकार केला नाही, अजिबात असा कुठलाही आमचा उद्देश नाही आहे. ह्या कामासाठी आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी आम्ही निश्चित आम्ही त्यांच्यासोबत ह्या पत्रकार परिषद या कामाच्या मर्यादेपर्यंत आहोत. यश कोणाचं? सरकारचं, प्रशासनाचं, परदेशीयांचं की संघर्ष कृती समिती? ह्या कृती समिती यामध्ये सर्वांचंच यश आहे. तुम्ही जे नावं घेतले सर्वांचं यश आहे आणि तुमचं सुद्धा यश आहे. तुम्ही खूप चांगली प्रसिद्धी दिली या जिल्ह्यामध्ये. नाही, पण ते स्वदेशीच आहेत ना. आडनावानं परदेशी आहेत, आडनाव परदेशी आहे पण ते स्वदेशी आहेत. याला जोडून प्रश्न असा आहे, प्रस्तावना टू एंड म्हणजे काळे साहेबांपर्यंत फक्त परदेशी शेवटला लोकप्रतिनिधीचा आभार म्हणून हा पडलेला प्रश्न सर्वांना की प्रवीणसिंह परदेशी उद्याचे भाजपचे उमेदवार असू शकतात चर्चेत, पण त्यांच्यासाठी हा लॉन्चिंगचा घाट आहे का? पुन्हा तेच विचारतो. ते खरंच आम्हाला माहीत नाही. ते कुठल्या पक्षामध्ये जाणार आहेत हेही माहीत नाही. ते उमेदवार असतील हेही आम्हाला माहीत नाही. मी आपल्याला एवढंच सांगतोय, वर्ग 2 ही आमच्या समोरचा खूप मोठा यक्ष प्रश्न होता. तो सोडवण्याच्यासाठी त्यांची मदत आम्हाला झालेली आहे.
असा काय उतारा आहे त्यांच्याकडे ना, ना. त्यांच्यामुळंच हा प्रश्न सुटेल असं वाटतं. हो. समिती 1 महिन्यात अहवाल सादर करणार आहे. हो. कसा अहवाल असेल काय? नाही, ते अहवाल कसा सादर करतील हे आपल्याला कसं सांगता येईल. अहवालावर निर्णय येणार ना. अहवालावर निर्णय पॉझिटिव्ह होईल अशी आमची मानसिकता आहे, अपेक्षा आहे. ना शासनाला परदेशी साहेबाकडे असा कोणता उतारा होता की ज्यामुळं हे पत्र विखे साहेबांनी काढलं, अगोदरच्या लोकप्रतिनिधींना का अपयश मिळालं? शासन म्हणजे लोकप्रतिनिधी मोठे आहेत, विधानसभा मोठे आहेत, की एखादी संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, त्यांच्या सीओनी पत्र लिहिल्यानंतरच किंवा त्यांनी पुढाकार घेतल्यानंतरच सरकारनं हा निर्णय घेतला. निर्णय पण नाही हा, केवळ एक पत्र आहे. मी सांगतो ऐका ना, यात कसं आहे हे करताय जी पोलीस ग्रामाचं सांगते त्या पोलीस ग्रामामध्ये नाव सुद्धा नाही, बाकी सगळ्यांचं नाव. हो बरोबर आहे, मी सांगतो ना. काय झालं बरं का त्याच्यामध्ये, आत्ता नानाजी ज्या लोकांचे किंवा मी ज्या लोकांचे नाव घेतले सगळ्या लोकप्रतिनिधींचे सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि तुम्ही पण चांगलं काम केलं आहे आणि कमिटीने चांगलं काम केलं आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आजचा हा निर्णय झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की प्रवीण सिंह परदेशीबद्दल आपण विचारतायत म्हणून मला हे सारखं ट्रेस करावं लागलं आहे. प्रवीण सिंह परदेशीबद्दल ते अतिशय हुशार, अनुभवी, संधी अधिकारी म्हणून त्यांनी मंत्रालयात काम केलेलं आहे. त्यांना यापूर्वी असे झालेले निर्णय, जसे की नागपूरला एक निर्णय झाला, नुझुलचा निर्णय झालेला आहे, नांदेडला निर्णय झालेला आहे, सेम असा निर्णय झालेला आहे, जे की नगरला निर्णय झालेला आहे, हे त्यांना माहिती होतं. कदाचित आम्हालाही माहीत नसावं किंवा इतर कोणाला माहीत नसावं, त्यांना ते अनुभव असल्यामुळं, ते सगळं त्यांना माहीत असल्यामुळं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि मग ते याच्या यशापर्यंत पोचले. त्यांना त्याचा अनुभव, अभ्यास असल्यामुळं आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हे या यशापर्यंत आम्ही पोचलो. असं कुणाला अयश आलं, अपयश आलं असा विषय नाही आहे. सर्वांनीच प्रयत्न केलेला आहे, सगळ्या लोकप्रतिनिधी खूप चांगला प्रयत्न. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला 2 महिन्यानंतर नाही, समिती जर अराजकीय असेल ना तर निवडणूक असली काय नसली काय किंवा असेल नसेल, उमेदवार कोण असेल, काय फरक पडतो. निर्णय जर समजा एखादं महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकारांनी जर निर्णय घेतला तिथं जाऊन आमच्यासाठी, तर आम्ही त्यांना भीत घेणार, काहीच विषय नाही. आपण वारंवार कुठल्याही कार्यक्रमामध्ये परदेश साहेबांची एकच ओळख दाखवली जाते की त्यांनी लातूर जिल्हाधिकारी असताना किल्लारीमध्ये चांगलं काम केलं. जी. चांगलं तेवढाच विषय फक्त त्यांच्यासमोर मांडला जातो. त्यावेळेस मुख्यमंत्री शरदेंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांचं नाव कुठेही घेतलं जात नाही आणि ते इथं ठाण मांडून होते. मग ह्यांनी समाजसेवा केली का, ह्यांनी एक कर्तव्य पार पडलं त्यावेळेस. समाजसेवा केली आणि कर्तव्य पार पडलं, दोन्ही गोष्टी केल्या. त्यांचं काम होतं शासनामध्ये काम करत असताना कर्तव्य केलं आणि सामाजिक काम करायचं. खरं तर शासनातल्या अधिकाऱ्यांना समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो, असं नाहीये की सर्व जनतेच्या पैशातून अधिकारी पदाधिकारी असतात. तेवढा एकच विषय प्रत्येक वेळेस लॉन्च केला जातो की त्यांनी किल्लारीमध्ये काम केलं, दुसरा कुठला विषय घेतला जात नाही. आता त्यांचा खूप मोठा विषय जिल्ह्यामध्ये होतोय. बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगलं काम आहे त्यांचं. आपल्यातल्या एक गाय आपल्यात आता 2-3 लिटर दूध देते, देशी गाय, तर ती गाय 20-25 लिटर कसं दूध देईल याच्यासाठी त्यांनी खूप मोठं तंत्रज्ञान आणून त्याच्यासाठी ती काम करायला लागले. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की खरं तर जास्त जाऊ नये आपण काय 140 TMC पाणी या धाराशिव जिल्ह्याला आणायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला अनकणले आहे, आपल्याला सुद्धा असू शकतो. त्याचं कारण असं आहे की जे सांगलीला पुराचं पाणी, कोल्हापूरला पुराचं पाणी ते इकडं वळवायचं मराठवाड्यामध्ये आणि या मराठवाड्याला धाराशिव जिल्ह्याला 12 महिने पाणी द्यायचं असं त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे. माझा अंदाज आहे की त्याच्यामध्ये 4 लाख डॉलर का काहीतरी अमाऊंट ह्याच्याकडून मंजूर झालेले आहे. जागतिक बँकेला मंजूर केलं आहे. त्यांचा दौरा पण झाला आहे, त्यांचं सर्वे पण झालेला आहे. त्यामुळे कदाचित ते म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की त्यांनी 500 खाटाचं आत्ता रुग्णालयाचं भूमिपूजन झालं परवा. टेक्स्टाईल युनिटचं सिंगाण्या, जे बॉम्बे डँकचे सिंगाणे आहेत ते स्वतः आले होते, त्यांचे प्रतिनिधी आले होते. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की हा ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट आहे. जे देशामध्ये ते 5-6 जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 2-3 जिल्हे आकांक्षित जिल्हे आहेत. या आकांक्षित जिल्ह्याला बाहेर कसं काढायचं याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो. दरडोई उत्पन्न कसं वाढेल, शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल, या ठिकाणी उद्योगधंदे कसे येतील याच्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. म्हणून आमच्याही परदेश साहेबाचा इथं फोटो लावलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे खरं तर या संघटनेनं एवढं मोठं काम केलं आहे आणि याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे हाही त्यांच्या मनामध्ये उद्देश होता. म्हणून हा सर्व प्रपंच उठाठेव केला आहे.
वर्ग 1चं वर्ग 2 करताना महाराष्ट्र शासनानं तसं काय जिल्हाधिकाऱ्यांनी तसं काय GR वगैरे काढून निर्णय घेण्यास सांगितलं होतं का? नाही, तसा काय निर्णय दिलेला नाही. समिती आम्हाला सांगत करेल नाही, जर अहवाल जर पॉझिटिव्ह आला नाही